अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या घरात वापरात नसलेले कपडे असतात. आपण विचार करतो हे कपडे आता आपल्याला उपयोगाचे नाहीत, एखाद्या गरजू व्यक्तीला देऊया. आणि खरंच गरजू व्यक्तीला वस्त्रदान करणं ही खूप चांगली भावना आहे. पण तुम्हाला माहित आहे का, जुने कपडे कोणाला देताना काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर ते दान अधिक सन्मानाने आणि योग्य पद्धतीने करता येतं. कपडे देताना नकळत आपण अशा काही चुका करतो ज्या टाळणं अगदी सोपं आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत जुने कपडे दान करताना काय करावं, काय टाळावं आणि कपडे कोणाला देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान अशा अनेक प्रकारच्या दानाची परंपरा आपल्याकडे आहे. आपल्याकडे एखादा नवीन कपडा आला आणि जुना कपडा अजूनही चांगल्या स्थितीमध्ये असेल तर तो कपडा फेकून देण्यापेक्षा गरजू व्यक्तीला देणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. कधी कपडे छोटे होतात, कधी नवीन कपडे घेतल्यामुळे जुने कपडे वापरात राहत नाहीत, कधी फक्त फॅशन बदलल्यामुळे चांगले कपडे बाजूला पडतात. अशा वेळी ते कपडे गरजू व्यक्तीच्या उपयोगी पडू शकतात. पण इथेच पहिली गोष्ट लक्षात घ्या, कपडे देताना ते स्वच्छ असावेत. तुम्ही कोणालाही जुने कपडे देत असाल तर शक्यतो ते धुवून स्वच्छ करून आणि व्यवस्थित घडी करून द्या. आपण स्वतः वापरलेले कपडे जसेच्या तसे काढून दुसऱ्याला देणं टाळावं. समोरची व्यक्ती गरीब आहे म्हणून तिला कोणत्याही अवस्थेतील वस्तू द्यावी असा विचार करू नका. दान म्हणजे आपल्याला नको असलेली वस्तू फेकून देणं नाही. दान म्हणजे आपल्या वस्तूमधून दुसऱ्याच्या उपयोगाची वस्तू प्रेमानं देणं. म्हणून कपडा चांगल्या स्थितीत असेल, वापरण्यायोग्य असेल तरच तो आपण द्यावा. दुसरी गोष्ट, फाटलेले किंवा पूर्ण खराब झालेले कपडे कुणालाही देऊ नका. कपडा पूर्ण फाटलेला आहे, शिवण निघालेली आहे, बटणं नाहीत, कपडा खूप खराब झाला आहे, अशा वस्तू दान म्हणून देण्यापेक्षा त्याचा योग्य प्रकारे पुनर्वापर किंवा विल्हेवाट लावणं चांगलं. कारण दान करताना समोरच्या व्यक्तीचा सन्मान देखील तितकाच महत्वाचा आहे. आपण स्वतः घालणार नाही असा खराब कपडा दुसऱ्याला देऊन दान केलं असं समजू नये. मनात एकच विचार ठेवा, ही वस्तू मी स्वतःच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला देणार असतो तर ज्या अवस्थेत दिली असती त्याच सन्मानाने हा कपडा गरजू व्यक्तीला द्यायचा आहे. तिसरी गोष्ट, कपड्यांसोबत थोडी मदत करण्याची परंपरा. काही धार्मिक परंपरांमध्ये वस्त्रदान करताना त्यासोबत शक्य असल्यास थोडी आर्थिक मदत करण्याची पद्धत सांगितली जाते. रक्कम मोठी असण्याची अजिबात गरज नाही. आपल्या क्षमतेनुसार छोटीशी रक्कम किंवा एखादं अन्न पदार्थाचं दान करता येईल. उद्देश पैसा दाखवणं नाही, उद्देश आहे माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी देत आहे. कधी कपडे, कधी अन्न, कधी फळं, कधी गरजेची वस्तू. दानाची किंमत ही वस्तूच्या किमतीत नसते तर दानामागच्या भावनेमध्ये असते. चौथी गोष्ट, कपडे देण्यापूर्वी एकदा तपासा. आपण अनेकदा कपडे कपाटातून काढतो आणि सरळ पिशवीमध्ये भरतो. पण असं करण्यापेक्षा एकदा कपडे नीट तपासून घ्या. कपडा स्वच्छ आहे का, वापरण्यायोग्य आहे का, त्याला दुर्गंधी तर नाही ना, कुठे फाटलेला तर नाही ना, कपड्याचे बटन, हुक किंवा झिप व्यवस्थित आहे का, हे पाहिलं तर समोरच्या व्यक्तीला तो कपडा खरोखर उपयोगी पडेल. पाचवी गोष्ट, अगदी जवळच्या व्यक्तीला देखील कपडे देताना स्वच्छता ठेवा. काही वेळा आपली बहीण, नातेवाईक किंवा जवळची व्यक्ती असते. मग आपण सहज म्हणतो, अगं माझे कपडे आहेत, घे, काही होत नाही. पण शक्य असल्यास कपडे धुवून आणि स्वच्छ करून द्यावेत. यामध्ये धार्मिकतेपेक्षा स्वच्छतेचा देखील विचार आहे. तसेच एखाद्या पाहुण्याला अचानक कपडे वापरण्यासाठी दिले असतील तर त्यांनी वापरल्यानंतर ते कपडे पुन्हा वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवावेत. सहावी गोष्ट, जुने कपडे आणि ऊर्जेबद्दलच्या मान्यता. स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्रामध्ये आणि काही पारंपरिक मान्यतांमध्ये असं मानलं जातं की आपण वापरत असलेल्या वस्तूंशी आपल्या आठवणी आणि भावनिक संबंध हे जोडलेले असतात. विशेषतः कपडे तर आपण सतत शरीरावर परिधान करतो. म्हणून काही लोक जुने कपडे दुसऱ्याला देण्यापूर्वी ते स्वच्छ करून व्यवस्थित करून देण्याला महत्त्व देतात.
याकडे तुम्ही धार्मिक श्रद्धा म्हणून पहा किंवा स्वच्छतेची सवय म्हणून पहा. स्वच्छ वस्तू सन्मानाने देणं हीच चांगली पद्धत आहे. 7वी गोष्ट, दान करताना दिवसाची देखील काही घरांमध्ये काळजी घेतली जाते. काही कुटुंबांमध्ये जुने कपडे दान करण्यासाठी विशिष्ट वार किंवा दिवस पाळण्याची परंपरा आहे. विशेषतः काही घरांमध्ये गुरुवारी वस्त्रदान न करण्याची पद्धत आहे. ही सर्वत्र एकसारखी धार्मिक सक्ती नाही. घराण्यानुसार, प्रदेशानुसार आणि परंपरेनुसार नियम बदलतात. म्हणून तुमच्या घरात एखादी परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली असेल तर तिचा आदर करून ती तुम्ही पाळू शकता. आणि एखादा सण, व्रत किंवा विशेष धार्मिक दिवस असेल तर त्या दिवसाचे स्थानिक नियम देखील लक्षात घ्यावेत. 8वी गोष्ट, दान करताना समोरच्या व्यक्तीचा सन्मान हा सर्वात महत्वाचा असतो. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपण कपडे दान करताना कधी कधी नकळत समोरच्या व्यक्तीला कमी लेखतो. हे घे, माझे जुने कपडे आहेत असं म्हणण्यापेक्षा प्रेमाने द्या. कारण दान घेणारा लहान आणि दान देणारा मोठा असं अजिबात नाही. आज आपण देत आहोत, उद्या परिस्थिती बदलू शकते. म्हणून दान करताना अहंकार हा नको. हे महाराजांनी माझ्या हातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहेत अशी भावना ठेवली तर मन देखील नम्र राहतं. स्वामी भक्तांनो, वस्त्रदान करताना सर्वात महत्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात ठेवा. कपडे स्वच्छ असावेत, वापरण्यायोग्य असावेत, फाटके तुटके नसावेत, शक्य असल्यास धुवून आणि घडी करून द्यावेत. समोरच्या व्यक्तीचा सन्मान ठेवावा आणि दान करताना अहंकार न ठेवता श्रद्धेने द्यावं. दानाच्या मागे भीती नसावी, मी हे नाही केलं तर संकट येईल असा विचार करण्यापेक्षा माझ्या हातून एखाद्या गरजू व्यक्तीची मदत झाली या भावनेतून दान करा. कारण देवाला वस्तूपेक्षा भावना ही अधिक प्रिय असते. स्वामी भक्तांनो, कधी तुमच्या कपाटात असे कपडे सापडले जे तुम्ही महिनोन महिने वापरलेले नाहीत पण अजूनही अगदी चांगले आहेत, तर ते कपाटात पडून ठेवण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीच्या अंगावर गेले तर त्याचा खरा उपयोग होईल. कपडा तुमच्यासाठी जुना असेल पण एखाद्यासाठी तो नव्यासारखा आनंद देऊ शकतो. म्हणून दान करा, पण स्वच्छतेने, सन्मानाने आणि मनापासून करा. आजची ही छोटीशी सेवा आणि माहिती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. महाराजांच्या कृपेने आपल्या घरात नेहमी समाधान राहो, आपल्या हातून गरजूंची सेवा घडो, दान करताना अहंकार दूर राहो आणि आपल्या प्रत्येक चांगल्या कर्मामागे स्वामींचं स्मरण असो. महाराज, माझ्या हातून जे काही चांगलं घडतंय ते तुमच्या कृपेनेच घडतंय. माझ्या हातून अशीच सेवा पुढेही करून घ्या, हीच स्वामी महाराजांच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.